पुण्यातील कोंढवा परिसरातील बोबदेव घाट ज्या ठिकाणी 21 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचारचे घटना घडलेले होते, सामूहिक बलात्कार घडलेलं होतं, त्या ठिकाणी स्वतः खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संपूर्ण घटनेची पाहणी केलेली आहे, घटनास्थळाची पाहणी केलेली आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतः त्यांनी या ठिकाणी माहिती देखील घेतलेली आहे आणि त्यानंतर आता एक जवळपास 5 दिवस उलटलेले आहेत, मात्र अजूनही तुम्हाला आरोपीपर्यंत पोहोचता आलेलं नाही असा सवाल या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेला आहे। वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत। ताई, तुम्ही सातत्याने सीपींशी बोलताय, सीपींचं काय म्हणणं आहे आतापर्यंत, तपास कुठपर्यंत? मी सविस्तर बोलते तुमच्याशी, पण तपासचं काहीच कळत नाहीये। पण मी आता हे झाल्यावर सीपींची परत बोलणार आहे। आता इथून साहेबांनी देखील पाहणी केली, साहेबांचं काय म्हणणं आहे? अशा पद्धतीने घटना वाढतायत, साहेब बोलणार आहेत, मी बोलते तुमच्याशी। राज्यामध्ये अशा घटना वाढतायत, चला त्यांना जे घटना वाढतायत जे थांबवते, निसर्गाला बोलते, सगळ्यांची बोलते। स्वतः शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण घटनेची पाहणी केलेली आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय शरद पवार आणि सुप्रिया सुळे या संपूर्ण स्पॉटची त्यांनी पाहणी केलेली आहे। अर्थातच सातत्याने अनेक प्रश्न त्यांच्याकडून सीपींना विचारले जात आहेत। नेमकं हा सगळा प्रकार इथं अगदी हाकेच्या अंतरावर चौकी आहे। जर आपण समोर बघितलं तर कोंढवा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारी ही चौकी देखील याच परिसरात येते। तर हा प्रकार असं कसं घडला आणि आतापर्यंत यामध्ये आरोपी अटक का झाले नाही असा देखील सवाल या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी उपस्थित केलेला आहे। अर्थात 4 ते 5 दिवस उलटलेले आहेत, आज 5वा दिवस आहे, मात्र आतापर्यंत एकही आरोपी यामध्ये अटक झालेला नाही। ज्या पद्धतीने सामूहिक बलात्कार किंवा सामूहिक अत्याचार या मुलीवर करण्यात आलेलं होतं, त्या स्पॉटची पाहणी केली आहे। या संपूर्ण परिसरात मी दाखवतोय तुम्हाला पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या स्पॉटपर्यंत कुणालाही जाण्याची परवानगी सुद्धा नाही आहे, अशी परिस्थिती सध्या बोबदेव घाटाच्या या स्पॉटवर आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने स्वतः खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेत त्या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।